शेतकऱ्यांसाठी झालं आणि फोनवर संकटमोचक गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं होतं की आपण आज या मुंबईत आणि मग आपण बैठकीच्या बाबतीत तिथं ठरवूया. आज जाणारच आहे आणि समजा पुणे महानगरपालिकेमध्ये जास्तच वेळ गेला, आज जाता नाही आलं तर उद्या जाऊन तो विषय काय आम्ही तिथे सोडणार नाही. पण आता हा प्रश्न विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा असल्यामुळे आणि तुम्ही सुद्धा सामान्य परिवारातलेच लोक असल्यामुळे सरकारला त्या विषयासाठी आम्ही सोडणार नाही, पण तुम्हाला सुद्धा वाऱ्यावर सोडणार नाही. आता ही बैठक झाल्यानंतर लगेचच पुणे महानगरपालिकेचे आयुक्त त्यांच्याशी आपण भेटू आणि आपल्यातले काही मुलं आणि मुली जे उपोषण आता आंदोलन करत आहेत त्यांना पाठिंबा देत आपण तो विषय मार्गी कसा लागेल याचा प्रयत्न या लेवलला करू. इथं नाही झाला तर मग अधिवेशनामध्ये नक्कीच तो विषय कसा मार्गी लागता येईल यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करू. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 तसेच आगामी सर्व पूर्व परीक्षा संगणक प्रणाली आधारित कम्प्युटर बेस्ड टेस्ट पद्धतीने आयोजित करण्याबाबत हा जो GR 26 जून 2026 ला निघाला, याच्यामध्ये एकतर हे अनसाइन्ड दिसतंय, म्हणजे ह्याच्यात फक्त अध्यक्षांनीच हा आदेश काढला असं दिसतंय, बाकी कुणीही सदस्यांनी याला पाठिंबा नाहीतर त्या पत्रावर सह्या केलेल्या दिसत नाहीत. जेव्हा ही गोष्ट होते तेव्हा चर्चेतून हा निर्णय घेतलाय असं होत नसतं. कोणाचा तरी फोन आला म्हणून लगेच हा निर्णय घेतला असं कुठेतरी आम्हाला ते जाणवतंय. कोणाचा फोन आला हे शोधण्याचं हे आमच्यावर सोडा, आम्ही ते बघून घेऊ. या बाबतीत महाराष्ट्रामध्ये असणारे तुमच्यासारखे लाखो विद्यार्थी जे आहेत यांच्यामध्ये संभ्रम निर्माण झाला. बऱ्याच लोकांना टेन्शन आलं. त्याच्याचबरोबर उद्या आपलं काय होणार, कारण का आमच्या या मतदारसंघातल्या एका युवाने आपल्याला सांगितलं त्याच्या मित्राची स्टोरी 25 लाखाची, फारच स्वस्तात झालं. आम्हाला कळलेला आकडा हा 40 ते 50 लाखाचा होता. अन्यायकारक आहे. ह्याच्या मागे काय कसं होतं मी थोडक्यात तुम्हाला सांगेल, पण मग ही बैठक व्हावी अशी आपल्यातल्या अनेक लोकांची मागणी होती. ऐकलं गेलं पाहिजे, कारण का आम्ही जेव्हा भूमिका घेतो आणि खास करून शेतकऱ्यांची असू द्या, मजुरांची असू द्या, युवांची, महिला सुरक्षिततेची कुठलाही मुद्दा, तर आम्ही राजकारण आणत नाही. कारण राजकारण करत असताना राजकीय लाभ हा नेत्यांना होतो, पण त्याच्यातून सामान्य लोकांचं प्रॉब्लेम सुटतो असं होत नसतं. त्यामुळे हे सगळे विषय अराजकीय विषय असल्यामुळे काही आपले जे पदाधिकारी ज्याच्यात आमचे मित्र प्रमोद पाटील आहेत, नेहमी त्यांना मी हाच प्रश्न करतो, तुमच्या डोक्यावरचे केस का गेले? त्याचं त्यांचं एकच उत्तर असतं, खूप परीक्षा दिल्यात, इंटरव्ह्यू दिलेत आणि हे सगळं करत असताना त्यांना फार मोठी किंमत मोजावी लागली. त्याच्याचबरोबर अक्षयभाऊ कांबळे इथं आहेत, किरणभाऊ निंबोरे यांच्याबरोबर जिल्हा परिषदमध्ये मी जेव्हा होतो तेव्हा ते ऍक्टिव्ह परीक्षा देण्याच्या कार्यक्रमात होते आणि आता त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन व्हावं, तुम्हाला काही गोष्टी कळाव्यात यासाठी वास्तव कट्टा सुरू केलेला आहे आणि त्याच्यातून जी काही परिस्थिती आहे त्याच्यावरचं वास्तव हे आपल्याला नेहमी सांगत असतात. अनिकेत भाऊ देशमाने असतील, तसेच देशपाल भाऊ जवळगणे असतील, किरण भाऊ जगताप असतील, नितीन भाऊ अंधारे असतील, त्याच्याजवळ क्षीरसागर भाऊ असतील, सोमनाथ भाऊ चव्हाण असतील, निलेश भाऊ निंबाळकर असतील आणि अनेक असे मान्यवर आहेत ज्यांनी पुढाकार घेतला आणि ही बैठक इथं घडून आणली. आता मला जे कळालेलं आहे ते मी थोडक्यात इथं सांगतो, पण कसं असतं की एखादी परीक्षा देत असताना जेव्हा तुम्ही OMR मधून परीक्षा देता ते क्लिअर कट असतं, ब्लॅक अँड व्हाईट असतं, म्हणजे परीक्षाही ब्लॅक अँड व्हाईटच असते आणि निकाल सुद्धा ब्लॅक अँड व्हाईट असतो. त्याच्यात निकालाच्या बाबतीत सब्जेक्टिव्हपणा नसतो. म्हणजे सब्जेक्टिव्ह म्हणजे कधी कधी मोघम, म्हणजे आपण म्हणतो ना अरे हे पण असू शकतं हे पण असू शकतं, तसं ते OMR हे तुम्ही बघितलं तर तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट मध्ये कळेल की तुम्हाला खरेच मार्क किती आले.
तुम्हाला कुणी गंडवू शकत नाही. नाहीतर ती आन्सर शीट गेल्यानंतर आयोग तुम्हाला म्हणू शकत नाही 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 हे असं नाहीये, याचा अर्थ हा वेगळा निघतो असं. बरोबर का नाही? त्यामुळे ब्लॅक अँड व्हाईट पद्धतीने, क्लिअर कट पद्धतीने तुम्हाला तिथं रिझल्ट कळतो. पण जेव्हा त्याच्यामध्ये सब्जेक्टिव्हपणा जास्त वाढवला जातो, सब्जेक्टिव्ह म्हणजे कन्फ्यूज करणं, नाहीतर अरे हे कसं होतं हेच आपल्याला माहित नाही. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये नॉर्मलायझेशन ही जी प्रक्रिया आहे ती फारच गोंधळ निर्माण करणारी प्रक्रिया आहे. चांगल्या भावना आणि महत्वाच्या भावाबद्दल पण इथं व्यक्त करण्यात आल्या, मित्राबद्दल व्यक्त करण्यात आल्या. त्याच्यातून एक जाणवतं की नॉर्मलायझेशन ही जी पद्धत आहे ती कशा पद्धतीवर, कशावर बेस्ड आहे, त्याचा फॉर्म्युला काय आहे हे अजूनपर्यंत कोणाला सापडलेलं नाही. बरोबर ना? बरोबर. आता जेव्हा कुठल्याही प्रश्नपत्रिकेमध्ये म्हणजे कुठलीही एखादी एक्झाम ऑनलाईन असते त्यात मॅन्युप्युलेशनचे चान्सेस जास्त असतात. तलाठी भरतीबद्दल तुम्ही मुद्दा मांडला, आम्ही मांडला होता, आम्ही फार आक्रमक पद्धतीने मांडला. आणि काही नेते बोलत असताना माझ्यावर मी ॲलिगेशन हे अहिल्यानगरचे जे मंत्री आहेत त्यांच्यावर तिथं केलं होतं, त्यांच्यावर त्यांच्या विभागावर केलं होतं. त्यांनी सांगितलं होतं माझ्यावर ते नामहानी का काय असतं ते मानहानी त्याचा दावा करणार आहे. अजूनपर्यंत तो झालेला नाही. आम्ही पुराव्यासकट तिथं त्यांना दाखवून दिलं कशा पद्धतीने पैशाचा व्यवहार झाला. 40 लाख हा आकडा मी ऐकला होता, कुणी 25 लाख. जेव्हा सब्जेक्टिव्हनेस येतो आणि ऑनलाईन परीक्षा असते त्याच्यामध्ये आर्थिक व्यवहार हा होतो म्हणजे होतो. आता याच्यात तुम्ही जर बघितलं असेल तर महत्वाचा मुद्दा काय की एक आत्ता जी एमपीएससी कडनं परीक्षा घेतली जाते ऑफलाईन, एका वेळेस तुम्ही सर्वजण पेपर देत असता, बरोबर ना? आणि बहुतांश म्हणजे तुम्ही कुठल्याही भागातून आला आणि पुण्यात आत्ता अभ्यासासाठी आला असला आणि तुम्ही प्रेफरन्स पुणे दिला असेल तर तुम्हाला महानगरपालिकेच्या शाळेत पण संधी दिली जाते, नाहीतर एखाद्या दुसऱ्या कुठल्या तरी कॉलेजमध्ये एका वेळेस तुम्ही पेपर देता. बरोबर. आता समजा ही ऑनलाईन झाली तर तुम्हाला नंदुरबारमध्ये पण जावं लागेल, तुम्हाला नागपूरलाही जावं लागेल. आता ते सरकार कदाचित त्यासाठी पैसे देत असेल तुम्हाला ये जा करायला, म्हणजे तो खर्च तो मुद्दामून तिथं. आणि एक आहे म्हणजे याच्यात काय असतं, कसं चालू शकतं ही जी शंका अनेक तज्ञांनी सांगितलेली आहे. मला या 10 लोकांना पास करायचं. या 10 लोकांना पास का करायचं? एकतर यांनी पैसे दिले असावे, नाहीतर दुसरा हे माझ्या विचाराचे. विचाराचं राजकारण पण याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होतं. मग या लोकांना कुठे टाकलं जातं? जवळ टाकलं जातं. आणि जे काही इतर लोक आहेत मग त्यांना लांब टाकलं जातं. त्याच्यात काय होतं, बरेच मुलं पोचू शकत नाही, नाही तर जात नाही. आणि मग त्याच्यात कॉम्पिटिशन ही काही प्रमाणात कमी होते. त्यामुळे हाही मुद्दा आपल्या सर्वांचा आहे. दुसरा, तुम्ही जेव्हा ऑनलाईन पेपर द्यायला जाता एका स्क्रीनवर अख्खा क्वेश्चन दिसतो का तुम्हाला? कधी कधी पुढे जावं लागतं आणि नाही कळलं तर पण मागे जावं लागतं. त्यात तुमचा वेळ जातो का नाही? ज्याला आधीच माहिती की पेपर काय येणार त्याचा वेळ जाणार आहे का? हा एक मुद्दा तुम्ही तिथं समजून घ्या. त्याच्याबरोबर आत्ता जसं पुणे महानगरपालिकेचा पेपर फुटला म्हणजे फोटो काढला. फोटो काढून देणाऱ्या लोकांची पण संख्या लिमिटेड आहे. पण ते कोण आहेत? एक इधर त्यांच्यावर वरदास्त आहे, पैसा त्यांनी दिलाय, नाही तर फारच चलाक आहे की त्याला कळलंच नाही कुठे ठेवलाय ते कॅमेरा, असं येऊ शकतं. त्यामुळे तो एक मुद्दा याच्यामध्ये नॉर्मलायझेशन हा तो मुद्दा तुमच्याकडनं जो आलेला आहे तो महत्वाचा आहे. आणि जसं आता सांगितलं किरण भाऊंनी की टीसीएसच्या लिंकवर जातं, म्हणजे आता ट्रायल टेस्ट जी दिली ती कुठे जाते? बरं, आता टेंडर कधी झालं? टीसीएसलाच टेंडर कसं मिळालं? टीसीएसच्याच लिंकवर कसं जातंय? हे प्रश्न आता आमच्या मनामध्ये तिथं निर्माण होत आहेत. त्याचा फॉलोअप आम्ही आमच्या लेवलवर नक्कीच तिथं घेऊ. आणि काही लोकांनी मुद्दा सांगितला की सुरुवातीला पेपर समजा जेली देतात त्यांना तो नवीनच असतो, त्यामुळे त्यांनी तो दिला आणि मग 45 दिवस ही परीक्षा चालू असणार असेल तर मग शेवटच्या मुलाला बऱ्यापैकी अंदाज येतो की पेपर कुठल्या विषयाच्या बाबतीत टॉपिक बद्दल होईल. जसं एखादी सांगितलं म्हणजे आधीच्यावर काही प्रमाणात अन्यायच होतो आणि शेवटचा देणारा असतो त्याच्यावर
कदाचित त्याचा फायदाही होऊ शकतो. आणि जेव्हा नंतरच्या प्रिलियम्स काय असतं तुमचं, नंतर मेन्स असतात, आणि मग सुरुवातीला निवांत परीक्षा देऊन मोकळा झालेला व्यक्ती आणि शेवट परीक्षा देऊन लगेच मेन्सला जाणारा व्यक्ती, याच्यामध्ये वेळेचा नक्कीच तिथं फरक हा आहे. आणि आता ह्याच्यात सीबीटी परीक्षा जी आहे याच्यात कधी आधी कुठंच काय झालं नाही असं नाही. तलाठी भरतीमध्ये सुद्धा झालेलं तुम्हाला माहिती आहे. उत्तर प्रदेशमध्ये 2026 दरम्यान एसएससी परीक्षेमध्ये सुद्धा प्रॉक्सी सर्व्हर आणि स्क्रीन शेअरिंग मोठ्या प्रमाणात झालं, मग तिथं सुद्धा भ्रष्टाचार झालाय. जानेवारी 2025 दरम्यान नॅशनल सीट कॉर्पोरेशन लिमिटेड तिथेही अशाच पद्धतीने पेपर हा फुटला होता, नाहीतर ऑनलाईन परीक्षेचा तिथं चुकीच्या पद्धतीने वापर केला होता, हे तिथं सिद्ध झालं. त्यामुळे हे सगळं जे तुम्ही म्हणता ते आम्ही मान्य करतो. आणि त्याच्याच बरोबर जे काही GR मधला, म्हणजे मला तर आश्चर्य वाटलं, डायरेक्ट 2 पासूनच आकडेवारी कशी सुरू झाली, 1 कुठं गेला हेच कळेना. पण म्हणजे आता हे लिहिताना सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून हे छापले का काय मला काय कळेना, ज्याच्यात गडबडीतून म्हणजे फोन आला म्हणून गडबड झाली. त्यामुळे हे एक त्याच्यात मध्ये बघू. पण काय आहे, याच्यात भांडून काही लगेच होणार नाही. आपल्याला काय करावं लागणार आहे की उद्या परवा मी आयोगाची वेळ घेतो. आयोगाला जाऊन हे पत्र तुमच्या वतीने आम्ही आयोगाला तिथं देतो. त्याच्याबरोबर सीएम साहेबांना हे आपण मी पत्र याच्या बाबतीतलं तिथं देतो. आणि पुढच्या काही दिवसांमध्ये अधिवेशनामध्ये आम्ही तर बोलूच. आता तुम्हालाही तशी 12 जुलैला एक्झाम आहे ना, तर 12 जुलैपर्यंत तुम्हालाही बऱ्यापैकी पेपर द्यावे लागणार आहेत. त्यामुळे आपण, मला असं वाटतं की 12 जुलैपर्यंत तुम्ही अभ्यासच करा. तोपर्यंत आम्ही काय करतो, आम्ही डिप्लोमसी करतो, चर्चा करतो. संकटमोचकांशी चर्चा करत नाही, त्यामुळे ते घाबरून नाही. योग्य व्यक्तींबरोबर आम्ही तिथं चर्चा करू, बोलू. आणि ज्यांचं वय वाढलेलं आहे, जसं हे बरेच नेते आता आमच्यावर बसलेले आहेत, ते विद्यार्थी नेते ज्यांना पेपर द्यायचाच नाही, अशा लोकांचं एक शिष्टमंडळ हे MPSC ला घेऊन जातो. चालेल? शेवटी मुख्यमंत्र्यांकडे आपली शिष्टमंडळ पाहिजे. काय प्रत्येक वेळी काय होते, आम्ही परवा मुख्यमंत्र्यांना भेटलो, त्यांचं म्हणणं आहे की आम्ही चर्चा करू. चर्चा तुम्ही कोणाशी करताय? विद्यार्थ्यांशी चर्चा करा. विद्यार्थ्यांमधलं शिष्टमंडळ तुमच्या समोर का ठेवत नाही तुम्ही? नाही, त्यांनी असं उत्तर दिलं की सकारात्मक चर्चा करू. बघा दादा, आमचं एक शिष्टमंडळ एक मुख्यमंत्र्यांसोबत पाहिजे आणि एक आयोगासोबत पाहिजे, असे 2 शिष्टमंडळ आमचे पाहिजे. प्रत्येक वेळी आमच्या म्हणजे आमची फसवणूक अशीच झालेली आहे. पाठीमागच्या वेळेस सुद्धा चर्चा